सध्याच्या राजकीय दृष्ट्या सगळ्यात संवेदनशील आणि ही सगळ्यात मोठी बातमी ठरणार आहे। मुंबईच्या निकालाचा सस्पेन्स आता वाढलेला आहे। भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच ही कायम दिसतेय। फडणवीसांकडून मुंबईच्या निकालाचा ओझरता उल्लेख करण्यात आलेला आहे, त्यामुळे हा सस्पेन्स आता आणखी वाढलेला आहे। मुंबईच्या निकालाचा हा सस्पेन्स आहे आणि आता काही वेळापूर्वी आपण मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण ऐकलं होतं, मात्र मुंबईच्या निकालाचा अगदी ओझरता उल्लेख यामध्ये करण्यात आलेला होता। त्यामुळे मुंबईच्या निकालासंदर्भात काही साशंकता आहे का, काय नेमके उलटफेर होऊ शकतात का, असा आता सस्पेन्स वाढलाय। भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच ही कायम दिसते आहे आणि या संदर्भात आपण जाऊया। झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी काही आकडेवारी काही वेळापूर्वी आलेली होती, एक सस्पेन्स वाढतोय आणि कुठेतरी एक रस्सीखेच कायम दिसते भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये। नाही अनुपमा, हे दोन तीन कारण याच्या मागे आहेत की हा सस्पेन्स का वाढलाय। सगळ्यात पहिले अनेक तुम्ही सोशल मीडियाच्या पोस्ट बघत असाल, आता जे संजय राऊत बोलले, खरं तर आपण ही बातमी तयार करत असताना संजय राऊत येणं हा एक आपण म्हणू शकतो की योगायोग त्याबाबतचा आहे। पण आपण मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो, सगळ्यात पहिले दोन तीन मुद्दे मला इथे आवर्जून नमूद करायचे आहेत की हा सस्पेन्स का वाढलाय, कसा वाढलाय आणि आपण हे का म्हणतोय की हा सस्पेन्स वाढला आहे। सगळ्यात पहिले म्हणजे निकाल अजून संपूर्णपणे आलेले नाहीत। हे जे सुरुवातीला आपण जे आकडे दाखवतो हे कलातले आकडे आहेत। निकालाचे आकडे मी थोड्याच वेळा स्क्रीनवर दाखवी नाही प्रेक्षकांना त्यासाठी। पण सगळ्यात महत्त्वाचं, आपण देवेंद्र फडणवीसांचं भाषण जर नीट ऐकलं तर त्यांनी त्याच्यामध्ये कुठेही मुंबईत आपण जिंकलेलो आहोत याचा त्यांनी थेट उल्लेख करणं टाळलेला आहे। त्यांनी स्पेसिफिकली एक गोष्ट सांगितली, फडणवीस काय म्हणाले ते पण आपण प्रेक्षकांना ऐकूया थोड्याच वेळामध्ये। फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्र जनतेचे आभार मानलेत। कुठेही त्यांनी जर त्यांना खरंच उल्लेख मुंबईचा करायचा होता, कारण मुंबईचे निकाल अजून येणं बाकी आहे आणि त्यांनी त्याचा उल्लेखही स्पेसिफिकली केला की अजूनही काही निकाल येणं बाकी आहे। त्यामुळे आणि मला खात्री आहे की तिथेही असेच आकडे येतील, तिथेही आपल्या हा विजयाचा आपली विजयी घोडदौड अशीच सुरू राहणार असं ते म्हणाले। पण अजून तेही थांबलेले आहेत। फडणवीस एक फार मुत्सद्दी राजकारणी आहेत, त्यांना माहिती आहे कुठे बोलावं कुठे बोलू नये आणि कुठलेही शब्द राखून बोलावे। त्यामुळे त्यांना माहिती आहे की मुंबईचा निकाल अजून येणं बाकी आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलतायत। गेल्या काही वेळापासून निकाल येत आहेत, खूप कट्टुकट ते आकडे, अजूनही समोर येणारे आकडे खूप कट्टुकट आहेत। मी तुम्हाला म्हणजे ही समजून घेण्यासाठी पहिले हे आकडेवारी समोर दाखवतो की फायनल जे आकडे आतापर्यंत आलेत हे निकालांचे आकडे जे आहेत ना, हे निकालांचे आकडे आता आपण समोर आपल्या स्क्रीनवरती बघूयात। ही जी काटेकी टक्कर आपण म्हणतोय का म्हणतोय, ते आकडे आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगून शकतील। 227 पैकी 151 जागांचे निकाल आता जाहीर झालेले आहेत। हे जाहीर निकाल आहेत, हे ट्रेंड्स नाही आहेत, हे जाहीर झालेले निकाल आहेत। जाहीर निकालांपैकी भाजप 56 आणि शिंदे शिवसेनेच्या 16 जागी विजय झालेला आहे। तर हा आकडा साधारणपणे होतोय 72च्या आसपास। 72 जागांवरती त्यांची तिथे आघाडी आहे जिंकलेल्या जागांपैकी। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळाल्याच्या पैकी ज्या 151 पैकीच्या जागा आहेत, तर आपण हे जर आकडे बघायला गेलं तर या आकड्यांमध्ये आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत आणि राज ठाकरेंना किती जागा मिळालेल्या आहेत हे पण आपण बघूया एकदा। ही आकडेवारी 151ची आकडेवारी समोर आपण खरं तरी ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवणं अपेक्षित आहे। 49 दिसतो आहे हा 151चा जो आकडा आता मी माझ्याकडे जी मोबाईलवरती आकडेवरती सांगतो मी, 56 जागी भाजप विजयी झालेला आहे। शिवसेना शिंदे 16 जागी विजयी झालेला आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना 49 जागी विजयी झालेली आहे। बघा, 56 जागा भाजप, 49 जागा ठाकरे, 6 जागी मनसे, 11 जागी काँग्रेस। आता मी इथे काँग्रेस का धरतोय, थोडंसं फार फेच्ड आहे या ठिकाणी, अनेकांना वाटेल की फार पुढचा विचार आपण इथे करून ही आकडेवारी सांगतोय, पण ही शक्यता आहेच आणि ही शक्यता पुढच्या काळामध्ये ज्याला पोस्ट पोल अलायन्स आपण म्हणतो त्याच्यात ही शक्यता आपण बघून जर पकडायला गेलं तरी काटेकी टक्कर आपण त्या आधारावरती म्हणतोय। ठाकरे 49, मनसे 6 हे विजयी उमेदवारांचे आकडे आहेत। हा दोघांचा मिळून आकडा होतोय 55 आणि जर याच्यामध्ये आपण काँग्रेसची जर टॅली जोडली, जर पोस्ट पोल अलायन्सची शक्यता कधी ओपन राहिलेली आहे तो आकडा जातोय 66 पर्यंत। आता 72 आणि 66 हा अत्यंत आपण म्हणू शकतो की नेक टू नेक चाललेला आहे, काटेकी टक्कर आपण ज्याला असं म्हटलेलं आहे। आता उरलेले उमेदवार कोण कोण आहेत बघा, विजयी उमेदवार MIMचे 7 उमेदवार विजयी झालेले आहेत। MIMचं भाजपासोबत बसणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे। भाजपने जरी मागे अकोटमध्ये युती केली असती त्याच्यावर भाजपाला किती बॅकलॅश आला होता हे आपण बघितलं। ठाकरेंच्या दृष्टीने ते
पॉलिटिकली अस्पृश्य नसतीलच आणि त्यांच्यावरती भलेही पुढे आरोप होतील. काँग्रेससोबत बसल्यामुळे त्यांना हिंदुत्व सोडल्याचा आरोप झाला. MIM सोबत बसताना ते विचार करतील की नाही माहीत नाही, पण MIM जरी तटस्थ राहिलं तरी 227 आकडा 220 वरती येतो आणि अशामध्ये तुमची जी मॅजिक फिगर ती 110 वरती येते. इथे आता सध्याची स्थिती काय आहे मुंबईच्या, आपण जे सस्पेन्स म्हणतोय, 49 अधिक 6 अधिक 11 आणि समाजवादी पक्षाचे 3, अजित शरद पवार पक्षाचा 1, हे सगळे आकडे शरद पवार पक्ष यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे आणखी आकडा हा 56 झालेला आहे. 56 आणि 72 हा आकडा इथे आहे. त्यासोबत काँग्रेसचे आकडे जोडले तरी आणखीनच आकडेवारी जवळ जाताना दिसते. त्याच्यामध्ये अजित पवारांचे 2 आहेत, समाजवादी पक्षाचे 3 आहेत. हेही राहील. समाजवादी पक्ष हा गेले काही वर्ष महाविकास आघाडीचा भाग राहिला. त्या निवडणुकांमध्ये जरी ते वेगळे असले तरी निवडणुकीच्या दृष्टीने ते समाजवादी पक्षसुद्धा हा शिवसेना काँग्रेस सोबतच राहिलेला आहे. त्यामुळे जर ही एकत्रित टोटल आपल्याला करायची झाली इतरांची, तर इतरांची टोटल जी आहे, जरी आपण त्यातनं MIMला वगळलं काही क्षणासाठी, तर समाजवादी पक्ष आणि शरद पवार यांचे एकंदरीत 4 नगरसेवक इथे होत आहेत. त्यामुळे हा आकडा कुठे जातोय, हे 4 आपण पकडले तर हा आकडा बऱ्यापैकी कट टू कट जाताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे 49 उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, मनसेचे 6 झाले 55, काँग्रेसचे 11 झाले 66 अधिक 4 70. त्यामुळे 72-70 अजूनही या क्षणाला ही काटेकी टक्कर इथे आपल्याला बघायला मिळते आहे. अजूनही जवळजवळ 70 जागांचे निकाल, 70पेक्षा अधिक जागांचे निकाल येणं बाकी आहे. त्यामुळेच कदाचित ही इतकी नेक टू नेक चाललेली लढत आहे. आणि मुख्यमंत्री काय म्हणाले आपण ऐकूया. त्यांनी तो उजळता उल्लेख केला, त्यांनी त्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे. जर मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दल बोलायचं होतं, त्यांनी सांगितलं असतं आपल्या भाषणामध्ये की मुंबईमध्ये मराठीचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, मुंबईमध्ये हिंदुत्वाचा विजय झाला तिथे, असं ते म्हटलं. पण त्यांनी मुंबईचा कुठलाही उल्लेख केला नाही. पण त्यांनी फक्त एवढा उजळता उल्लेख केला की अजूनही काही निकाल बाकी आहेत. हे निकाल आल्यानंतर आपण याच्यावरती पूर्णपणे बोलूया आणि त्यांना खात्री येते विजयाची. अर्थात ज्या प्रकारचे ट्रेंड आहेत त्यांनी तसं म्हणणं रास्तही आहे. अजून पूर्ण निकाल आलेला नाही. त्यामुळे आपण कुठल्याही बाजूने आपण निकालाच्या बाबत भाष्य करत नाही. पण हे सस्पेन्स आहे. हे एका वन डे मॅच सारखं झालं, क्रिकेट मॅच सारखं झालं की शेवटच्या क्षणापर्यंत ज्याला आपण म्हणतो की गोईंग डाऊन द वायर असं आपण म्हणतात क्रिकेटच्या टर्मिनॉलॉजीमध्ये, की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारे निकाल असतील. निकाल कुठल्याही बाजूने जाऊ शकतात. कल आहेत, आता निकाल येतात. निकाल फायनल जे येतील ते कुठल्याही बाजूने झुकू शकतात. अजूनही बऱ्याच जागांचे निकाल येणं बाकी आहे आणि मिक्स निकाल आहेत खरं तर. म्हणजे पूर्वी जसे निकाल पटपट यायचे, काही निकाल याच्यातले उत्तर मुंबईतले आहेत, त्याच्यातही काही ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला यश तिथे मिळालं आहे. त्यामुळे ही आकडेवारी बघताना खूप इंटरेस्टिंग ही बघावी लागेल. त्यामुळे या आकड्यांची आपण थोड्या वेळात खरं तर शक्य झालं मी विनंती करेल ग्राफिक्स टीमला की आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून खरं तर मांडावं की कोणाची टोटल कशी होते. त्याच्यातनं ते कदाचित अधिक सोयीचं आपल्यासाठी होईल ती भूमिका मांडणं. पण आताच्या क्षणाला माझ्याकडे अनुपमा पेन पेपर द्या, कारण ती आकड्याची सारखी टोटल करणं मला थोडंसं इथे अवघड जात आहे. पण ही आकडेवारी समजून आपण घ्यायला हवी इथे या क्षणाला. कुठे हू स्टँड्स वेअर, कोण कुठे उभा आहे इथे. 56 भाजपा, शिंदे 16 जागा अजूनही निकाल लागायचे. 151 लागलेले आहेत आणि अगदी कट टू कट फाईट म्हणजे 72 आणि 70. तर तुम्ही म्हणताय की पोस्ट पोल जी अलायन्स असणार आहे त्याच्यामध्ये MIM आणि SP, MIMला पण सध्या बाजूला ठेवलं याच्यामधनं. जर अशी शक्यता असू शकते. हे बघा, ह्या सगळ्या शक्यता आहेत. अजूनही हे निकाल आहेत किंवा आपण काय खूप याच्यामध्ये अर्थ काढतो ह्यातला भाग नाही. पण हे बघा, हे निकाल आहेत राजकीय अरिथमॅटिक जे जुळत असत. आता आपण जशी चर्चा करतो याच्यापेक्षा कदाचित पुढच्या 4 टप्प्यावर जाऊन राजकारण्यांचे आणि तिथल्या राजकीय पक्षांचे विचार सुरूही झालेले असतील. तेव्हा तिथे काय काय विचार हा बघा, आकड्यांची ज्याला म्हणतात जोडतोड किंवा ज्याला म्हणतात की जमवाजमवी जी ना ती सुरू झाली, ती कुठल्या लाईनला जाऊ शकते याची आम्ही शक्यता इथे वर्तवतो. त्यामुळे शिवसेना, UBT आणि MNS मिळून आता 55चा इथे आकडा आहे. इथे काँग्रेस, त्यांच्यासाठी कोण कोण आहेत, त्यांच्यासाठी ऑप्शन्स काय काय अवेलेबल आहेत या क्षणाला जे विजयी उमेदवारांपैकी. तिथे काँग्रेस आहे, समाजवादी पार्टी आहे आणि NCP SP आहे. तिथे त्यांचा सध्या एक उमेदवार विजयी तिथे झालेला आहे. अजित पवार लक्षात ठेवा, अजित पवारांचे 2 आमदार विजयी झाले, 2 नगरसेवक विजय झाले. माफ करा, सारखं आमदार माझ्या तोंडात इथे येत आहे, कारण गेल्या काही दिवस आपण फक्त आमदारांचीच जुळवाजुळव बघितली आहे. त्यामुळे हे येणं साहजिकच आहे. अजित पवारांनी ही निवडणूक वेगळी लढवलेली आहे. स्थानिक पातळीवरती आमची भूमिका वेगळी आहे असं अजित पवार म्हटले तर त्यात फारसं नवल वाटायला नको. पण ह्या सगळ्या शक्यता आहेत. पुन्हा मी सांगतो, पुण्यात ते वेगळे लढलेले आहेत,
पिंपरी चिंचवडमध्ये वेगळ्या लढल्या आहेत, तिथे अत्यंत वेगळ्या प्रकारे त्यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी केलेली आहे. त्यामुळे अजित पवारांचा पक्ष इथे वेगळी भूमिका घ्यायला मोकळा आहे. सत्तेत आम्ही वेगळं, जर सत्ता बसत असेल, इथे गणित असेल, तर त्यांना कदाचित इथे ही भूमिका घेणं फार त्यांच्यासाठी अवघड किंवा जड असेल अशातला भाग नाही. पण तरी सुद्धा आपण अजित पवारांचं इथे वेगळं ठेवतोय आणि MIMचे साथ आपण जरी इथे वेगळे ठेवतोय. तटस्थ भूमिका जरी असली तरी अल्टिमेटली तटस्थ राहण्याची भूमिका सुद्धा एक प्रकारे ज्यांना सत्ता स्थापन करायची आहे त्यांना मदत करणारीच असते. म्हणजे तिथे साहजिकच तो मॅजिक फिगर कमी तिथे येतो. त्यामुळे अजित पवारांकडे सुद्धा दोन तिथे सध्याच्या क्षणाला नगरसेवक असले तरी सुद्धा त्यांच्याकडे फार महत्त्वाची भूमिका तिथे येऊ शकते. जर ही असेच कट्टुकट सुरू राहिलं, जर एक बाजूनेच निकाल पुढचे येणारे गेलेत. आता अनुपमा किती म्हटलं तुम्ही निकाल येणं बाकी आहे? अजून 76 निकाल 76 निकाल बाकी आहेत आणि खूप क्रुशियल असणार आहेत. लक्षात ठेवा, हे पुढचे 76 निकाल कुठल्या बाजूने जातील हे फार महत्त्वाचं इथे असणार आहे. त्यामुळे आताच्या क्षणाला ही जर आकडेवारी आपण आकडेमोड इथे केली अनुपमा, तर साधारणपणे हा आकडा सगळ्यांचा मिळून म्हणजे SP NCP जरी पकडला आपण, हा 9, 6, 15, 1, 16, 72 आणि 70 असा आकडा इथे होता. बघा आता कसं इंटरेस्टिंग आहे. 72, 70 आणि 76 हे 3 आकडे आता लक्षात घ्या. 72 आता सध्याच्या क्षणाला महायुती आहे, 70 ठाकरे बंधू आहेत आणि 76 जागांचे निकाल येणं बाकी आहे. तर 76 पैकी जरी निम्मा ज्या अटेंडन्स प्रमाणे जरी आला निकाल तरी सुद्धा परिस्थिती एकदमच नेक टू नेक असणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हे सगळे इथे पर्याय ओपन आहेत. त्यामुळे आता पुढच्या दोघांनाही पुढच्या या 70 पैकी 40 जागा ज्याच्याकडे जातील त्याच्याकडे हा BMCचा विजयी चषक येणार आहे. त्यामुळे जागा सध्या 72 आणि 70 आहेत या क्षणाला, असं तरी चित्र इथे दिसत आहे. जर सगळे गट जो आपल्याला आकड्याचा पुढचा पोस्ट पोल आल्याचा अंदाज बांधला तर सध्याच्या क्षणाला 55 आणि 72 असं चित्र असलं ठाकरे बंधूंनी तरी हा आकडा, हा गॅप फार नाही आहे. असं अनेकदा झालेलं आहे. सिंगल लार्जेस्ट पार्टी असूनही सत्ता स्थापनेपासून लांब राहिली आहे. हे काय राजकारणात नवीन घडलेलं नाहीये. महाराष्ट्रात हे घडलेलं आहे, गोव्यात तर असं अनेकदा घडलंय, इतरही राज्यांमध्ये अनेकदा असं घडलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त नंबर्स असूनही, सिंगल लार्जेस्ट पार्टी असूनही तुम्ही सत्तेपासून लांब राहिलात हे महाराष्ट्रात 2019ला आपण बघितलं होतं. तसा काही नवीन प्रयोग इथे केला जातोय का? पण डिपेंड करतं हे पुढचे 76 निकाल. पुढचे 76 निकाल अत्यंत क्रुशियल, अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहेत. ह्याच्यात यापैकी कोण जास्त जागा घेऊन जातोय ह्याच्यावरती निकाल पुढचे अवलंबून असणार आहेत. आता हे पुढचे निकाल कुठले आहेत? याच्यातले बरेच निकाल काही मध्य मुंबईतले आहेत, काही इतरही भागातले आहेत. त्यामुळे सगळे निकाल आणि अनेक ठिकाणी अनुपमा जी मी माहिती काढतोय खूप कट्टुकट फाईट चालू आहे. काही ठिकाणी निकाल परत ऑब्जेक्शन घेतले जात आहेत, निकाल परत उलट होत आहेत. या सगळ्या गोष्टी इथे घडतात. फेर तपासणीची मागणी देखील केली, फेर तपासणीची इथे मागणी केली जाते. आणि काही ठिकाणी आता आपण ना फडणवीस इथे आले, म्हणजे फडणवीसांचं मला मगाशी आपण आलेलं आहे त्यांचं भाषण आपण ऐकू शकतो. फडणवीस काय म्हणाले आपण ते ऐकू शकतो का? जर ऐकूया फडणवीस काय म्हणाले ते. त्यांच्या भाषणामध्ये मी का म्हटलं ओझरता उल्लेख. जनतेचे मनापासून आभार मानतो. आमचं वरिष्ठ नेतृत्व या ठिकाणी माननीय मोदीजी असतील, आमचे अध्यक्ष नड्डाजी असतील, या ठिकाणी अमित भाई असतील, आमचे कार्याध्यक्ष नितीन नवीनजी असतील, महाराष्ट्रामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गडकरी साहेब असतील, या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या विजयाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आता आपण सगळे महापौर बसल्यानंतर जल्लोष पुन्हा साजरा करू हे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. तर आपण बघितलं की कशा प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी इथे तो उल्लेख तिथे टाळला. त्याच्या आधी ते बोलताना म्हणाले की अजून काही निकाल बाकी आहेत, राज्याचे सगळेच निकाल आलेले नाहीत आणि त्यांनी मुंबईचा कुठेही उल्लेख केला नाही. फक्त मुंबईचे यशस्वी त्यांनी म्हटलंय मुंबईचे यशस्वी अध्यक्ष त्याचा उल्लेख केला. पण मुंबईत आपण जिंकलो आहोत, महापालिकेवरती आपला भगवा शेवटी फडकला आहे, त्या दिशेने वाटचाल आहे. त्यांना अधिक बोलत त्यांनी टाळलं. म्हणजे बघा, पण जसं मी मगाशी म्हटलं फडणवीस हे तसे फार मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांना माहिती आहे की कुठले ते शब्द फार तोलून मोजून मापून वापरतात. त्यामुळे त्यांनी तिथे आपण निकाल जाहीर व्हायची वाट बघूया, विच इज फेअर. त्यांनी तसं म्हटलं तिथे वाट बघणं हे आहे. पण जर फडणवीस ही वाट बघतायत तर फडणवीसांसारखे राज्याचे प्रमुख आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, ते हे वाट बघतायत तर आपणही कदाचित त्याच्या मागची गणितं, त्याच्या मागचे आकडे समजून घेणं इथे गरजेचं आहे. मला फक्त याच्यामध्ये एक असा प्रश्न विचारायचा होता की MIMच्या आता 7 जागा आलेल्या आहेत आणि अजूनही काही येण्याची शक्यता असू शकते, ज्या अर्थी 76 जागा आहेत. तर ह्याच्यामध्ये किंग मेकर नेमकं कुठला पक्ष ठरेल? नॅचरल अलायन्समध्ये UBT, मनसे आणि NCP या जरी 3 पक्ष धरले तरी उरलेले हे जे पक्ष आहेत, MI म्हणूया किंवा सपा म्हणूया,
काँग्रेसचा एक भाग आहे जो बघा सगळेच इथे आता अनुपमा एका नगरसेवक असणाऱ्या व्यक्तीला किंमत येणार आहे इथे बसून. हो, exactly. तुम्हाला मी हेच सांगतो ना, गेल्या वर्षीचं चित्र बघा, गेल्या निवडणुकांचं चित्र बघा. 2017ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 84 होते, भाजपा 82 होतं. तर अशामध्ये 2-3 म्हणजे ते 2 नगरसेवक होते अखिल भारतीय सेनेचे. त्यांची सुद्धा त्याच्यात भूमिका खूप महत्वाची ठरली होती. अपक्षांची भूमिका त्याच्यात खूप महत्वाची ठरली होती. नंतर मनसेचे 7 नगरसेवक होते जे शेवटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेले, ज्याच्यानं फार मोठा गजब झाला होता राजकारणामध्ये. मनसेची पूर्ण नगरसेवकांची टीम फोडली होती, तेव्हा सगळी चर्चा झाली. तर त्यानंतर एका कम्फर्टेबल मेजॉरिटीमध्ये आले होते. लक्षात ठेवा किती होते उद्धव ठाकरेंकडे? 84 जागा होत्या. मॅजिक फिगर काय होता? 114चा होता का त्यांच्याकडे? मॅजिक फिगरचा आकडा नव्हता, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून ते गेले, त्यांनी सत्ता बसवली. आताही सिंगल लार्जेस्ट अलायन्स म्हणून सुद्धा ते तसा दावा करू शकतात, पण त्यासाठी सगळी जमवाजमव करायला लागणार आहे. आणि त्यांच्याकडे तेवढे चाणक्य आहेत का, तेवढे धुरंधर त्यांच्याकडे आहेत का? त्यांच्याकडे तशी आता पक्षात अशी परिस्थिती नाहीये. आणि त्याच्यासाठी खरं तर जी ताकद लागते, म्हणजे ताकद म्हणजे जेव्हा मी ताकद म्हणतो त्याचा अर्थ जी आर्थिक ताकद, जी रसद तुम्हाला अशा वेळेस आणायची आहे, ती ताकद त्यांच्याकडे आहे का? ती निश्चितच नाहीये. तर ती थांबवण्यासाठी आता ती मग भाजप ती घेऊ शकते का त्यांच्याकडे? ते नाही तसं तिथे घेऊ शकत तिथे, कारण उरलेले लोक कोण आहेत? एक आहे समाजवादी पार्टी, म्हणजे भाजपच्या दृष्टीने ते पॉलिटिकली अनटचेबल आहेत, राजकीय दृष्ट्या त्याच्यासाठी ती राजकीय अस्पृश्यता त्यांना ते बघत. MIM सोबत भाजप बसू शकत नाही सत्तेमध्ये, त्याचा त्यांना बॅकलॅश होईल. समाजवादी पक्षाची तीच भूमिका आहे. त्यामुळे हे जेवढे नगरसेवक यांचे जास्त आहेत, तो त्यांच्यासाठी आउट ऑफ क्वेश्चन तिथे होतो. जर ही परिस्थिती आली तर मी ही सगळ्या पॉसिबिलिटीज सांगतो, ज्याला आपण सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणतो, या सगळ्या दृष्टीने हे सगळे आकडे आपण बघायची सध्या गरज आहे. त्यामुळे उरलेल्या 76 जागांची जी अजून मोजणी निकाल येणं बाकी आहे, मोजणी सुरू आहे, तिथे कल आहे. त्या कलांमध्ये सुद्धा आपण एक थोड्या वेळाने अजून डिटेल डेटा मी घेऊन तुमच्यासमोर येईलच की त्या 76 जागांचा डेटा कसा आहे. दर तासाला आपण अपडेट देऊ. ही मुंबईची काटेकी टक्कर अजून संपलेली नाही. संजय राऊत मगाशी काय बोलले ते पण कधीच आपण ऐकलं, लढाई संपली नाहीये, 11-12 वाजतील. त्यामुळे सगळे आपलं पॉपकॉर्न घेऊन बसायला हरकत नाही. दिस इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. हा मुंबईतली जी लढत आहे ही शेवटपर्यंत जाणार आहे. क्रिकेट मॅच सारखं इट्स गोइंग डाऊन द वायर. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक असे निकाल असू शकतात. त्यामुळे आपण त्याची तयारी करायला हरकत नाही. 76 जागांचे निकाल कुठल्या बाजूने जात आहेत, याच्यात जर आणखी काही जागा जर उद्धव ठाकरे यातल्या एक 15 जरी जागा जिंकू शकल्या आणि मनसेच्या पारड्यात त्यातल्या एक 5-7 जागा जरी गेल्या, ही शक्यता म्हणून, तरी सुद्धा ते एका फॉर्मिडेबल पोझिशनला येऊ शकतात. त्याच्यामध्ये त्यांची सरकार त्यांना मुंबईमध्ये महापौर बसवण्याची तयारी तर निश्चितच करायला लागतील, हे मी खात्रीलायकदृष्ट्या सांगू शकतो. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं इथे अपडेट आहे. त्याच्यामुळे एक इंटरेस्टिंग आता तुम्हाला व्हिज्युअल दाखवणार आहे मी, अनुपमा आणि सगळ्या प्रेक्षकांना. तुम्ही सगळ्यांनी बघा. मी आपल्या टीमला विनंती करेल की चित्रा वाघ मगाशी सेलिब्रेशनची तयारी करत होत्या. काय काय घडलं, कसं कसं घडलंय ते बघूया. जे आपण सांगतोय ना, मग कशा बघा, इलेक्शनच्या जेव्हा अशा उत्कंठावर्धक निकाल येतात ना, त्याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. एक तुम्ही कृती, तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही काय करताय. मी जसं म्हटलं की भाजपचं सेलिब्रेशन लांबलं, मुंबईच्या निकालासाठी लांबलं असेल, पण फडणवीसून काय बोलतायत, त्यात मुंबईचा उल्लेख करतात की नाही, या अशा क्षणांमध्ये या बारीक बारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आपण ते व्हिज्युअल दाखवूया. चित्रा वाघ सेलिब्रेशनची तयारी करत होत्या अनुपमा. हे बघा व्हिज्युअल. चित्रा वाघांकडे एक होतं ठाकरे ब्रँडचा वाजलाय बँड आणि फडणवीसांनी तो इशारा केला आणि ते खाली घेतलं. बघा पुन्हा बघा. आताही ठाकरे ब्रँडचा वाजलाय बँड असा आता त्यांच्या पोस्टरला घेऊन आल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांची बॉडी लँग्वेज बघा. त्यांची बॉडी लँग्वेज बघा. ते सांगतायत तिथे की नको, हे नको. आता अर्थात हा त्यांचा म्हणजे याबाबत मी म्हणजे हा फडणवीसांचा राजकीय सभ्यपणा आहे. हा त्यातला सगळ्यात पहिला अर्थ. हा एक राजकीय सभ्यपणाचा त्यांचा भाग आहे, पण त्याच्या मागे इतरही अर्थ आहेत. फार महत्वाचं आहे हे, फार महत्वाचं व्हिज्युअल आहे. काही बारीक बारीक गोष्टी खूप तुम्हाला सजेस्टिव्ह असतात. कोणीतरी चित्रावाघांच्या पोस्टर दिलंय, त्यांनी सांगितलं नाही, इमिजिएटली चित्रावाघ त्याच्यात ते ऍक्शन घेतात. त्यांनी नाही सांगितलं ते नको, खाली घ्या. प्रसाद लाडे सांगतात खाली घ्या. चित्रावाघ यांनी खाली केलं आणि त्या थांबलेल्या तिथे. थोडा तिकडचा आवाज कमी करा ढोलचा. हां, तर ते बघा, त्या सांगतात की ठाकरे ब्रँडचा वाजलाय बँड. देवेंद्र फडणवीस तिथे सांगतात, इशारा करतात आणि एकदम डिस्प्लेजर त्यांच्या चेहऱ्यावरती. त्यांना ते अजिबात आवडलेलं नाही आहे. त्यांनी सांगितलं की नको, अगदी नको. त्याच्या चेहऱ्यात तुम्ही एक्सप्रेशन्स बघा त्यांचे, त्यांना ते आवडलेलं नाही आहे. अर्थात मी जसं म्हटलं की त्यांच्या राजकीय सभ्यपणाचा भाग असेल असं म्हणून आपण पहिल्या प्रथम दर्शनी बघूया. प्राइमा फेसी राजकीय सभ्यता आहे की नको, पण त्याच्यानंतर ते थांबतात की अजून थांबा, की रिझल्ट पूर्ण येऊ द्यात, त्याच्यानंतर या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. त्यांनी ते खाली केलं आणि त्यांनी इमिजिएटली ते खालीही केलं. पण अजूनही निकाल हे काय आहे की निकाल अजून बाकी आहेत.
त्यामुळे अजूनही तो सस्पेन्स संपलेला नाहीये. अजूनही कट टू कट या गोष्टी चालू आहेत. त्या गोष्टी खूप समजून घेणं, बघा बारीक बारीक गोष्टी असतात या निकालाच्या दिवशी. या सगळ्या गोष्टी जेव्हा इतकी अटीतटीची लढाई आहे ना, ही आता तरी मी हे ठामपणे म्हणू शकतो, या क्षणाला आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 जवळजवळ वाजतायत. अजूनही निकालांमध्ये ही काटेकी टक्कर सुरू आहे. अजूनही ही परिस्थिती जर आपण सगळ्या आकड्यांची जुळवाजुळव केली तरी साधारणपणे 70-72 म्हणजे अगदी नेक टू नेक चालू आहे ही लढत. त्यामुळे संयम पाळला जातोय का? कारण 3:30 वाजता मुख्यमंत्री बोलतील असं आधी सांगितलं गेलं होतं. बिलकुल संयम तर आहेच ना. म्हणजे श्रीकांत 4:30ला मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले. निकाल येतात, त्यांना कदाचित असंही वाटलं असेल की निकाल येतात, कदाचित तोपर्यंत निकाल येतील. पण करूया आता, बघा मुंबईत अजून निकाल आलेले नाही, पण राज्यातले सगळे निकाल आले आहेत आणि राज्यात त्यांना स्वीपिंग यश मिळालेलं आहे. त्यामुळे त्याचं सेलिब्रेशन झालंच पाहिजे ना. मुंबईचे निकाल येतील तर कदाचित वेगळं सेलिब्रेशन करतील ते, पण आता जे निकाल आले त्यांचं सेलिब्रेशन झालंच पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच महानगरपालिकांमध्ये लातूर वगैरे अशा 1-2-4 ठिकाण सोडता भाजपची निर्विवादपणे सत्ता तिथे आली आहे. त्याचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे आणि ते भाजपच्या मुख्यालयात झालेलं आहे. भाजपचं मुंबईतल्या मुख्यालयात झालेलं ते सेलिब्रेशन आहे. त्यामुळे तिथे त्यांनी सेलिब्रेट करणं हे गरजेचं आहे. त्याचं सेलिब्रेशन आहे. मुंबईचं सेलिब्रेशन कदाचित अजून त्याला वेळ लागेल. संपूर्ण निकाल येतील, चित्र येतील तेव्हा. बरं, तेही वर्थ सेलिब्रेशन आहे का तुमची जर स्वीपिंग? जनरली असा प्रकारचा जल्लोष कधी केला जातो की तुम्ही एकदम थम्पिंग मेजॉरिटीने जिंकलात, कट टू कट वगैरे जिंकलात, तर होत नाही. कदाचित ते महापौर बसेल तेव्हाही करतील, पण तो बसेल का? अजूनही सगळी आकड्याची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियावरती ट्विट करतात. आणि संजय राऊत सुद्धा काय म्हणाले आपण ते ऐकू शकतो का? त्यांच्या बोलण्यात सुद्धा काही गोष्टी खूप महत्त्वाच्या तिकडे. संजय राऊत जे म्हणाले की अजून थांबा, वाट पहा. त्यामुळे या दोन गोष्टी जर आपण जुळवून बघितल्या तर फार त्या मला इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या वाटतात. त्यामुळे ही सगळी सत्तेची गणितं सध्या एका इंटरेस्टिंग जॉईंटवरती उभ्या आहेत. ह्या सगळ्या एका खूप इंटरेस्टिंग अशा वळणावरती आलेले आहे हे, आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल. सर, जसा पुढच्या या बाजूने पाळला जातोय तसं ठाकरेंच्या बाजूने देखील संयम पाळला जातोय का? कारण त्यांच्याकडनं अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आली नाही. संयम नाही, ह्याला म्हणतात ना तुमचे पत्ते उघड न करणं, की अजून कोणीच आपले पत्ते उघड करत नाहीत की काय करायचं, पुढची चाल काय असेल. आता मी सांगतो तुम्हाला, जे समाजवादी पार्टी आहे किंवा राष्ट्रवादी आहे किंवा इथे सगळे 1-1-2-2चा जो कट्टा, बघा MIMची संपर्क भाजप करणार नाही, प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत सत्तेत बसण्याचा प्रश्नच नाही तिथे. त्यांच्याशिवाय बाकीच्यांना आता उरतोय कोण? समाजवादी पार्टी. म्हणजे तेही त्यांच्यानी फार पॉलिटिकली त्यांना चालतील राजकीय दृष्ट्या असं काही चित्र नाही. उरतोय कोण? अजित पवारांच्या सोबतच आहेत, शरद पवारांचा एक आहे, तो यांच्या युतीमध्ये आहे. त्यामुळे आता शक्यता तशा ओपन आहेत सगळ्या. आणि त्या सध्या ठाकरे बंधूंच्या महाविकास आघाडीच्या जी जुनी आहे त्यांची युती, त्याच्या बाजूने जाताना दिसतात इथे. काय होईल, कसं होईल हे अजूनही फार प्रीमॅच्युअर ठरेल. पण जे आता आहे हे अत्यंत एक निर्णायक अशा एकदम वळणावरती आहे. आणि पुढच्या काही तासानंतर इट इज एनीबडीज गेम आपण असं म्हणतो की हे कोणाच्याही हे पारडं कोणाच्याही बाजूने झुकू शकतं पुढच्या काही तासांमध्ये. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग बघावं लागेल. पुढच्या दर तासाला आपण याचा अपडेट देणार आहोत प्रेक्षकांना, हे साधारणपणे चित्र कसं जातंय पुढे. अगदी. आणि खरं तर ह्याचं एक कॅल्क्युलेशनचं ग्राफिक्स आपलं तयार होतंय. पण त्यामध्ये सर मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करायचा होता. शिवसेनेला आतापर्यंत जे 151 जागांचे निकाल लागले त्यामध्ये 16 जागा मिळाल्यात, म्हणजे शिंदेची शिवसेना, आणि UBTला 49. तर ही तुलना म्हणजे शिवसेनेची शकलं केलेली ही मुंबईकरांना आवडलेली नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल. नाही म्हणजे हो, शिंदेंना तेवढं एक्सेप्टन्स, म्हणजे शिंदे नेहमी स्ट्राईक रेट, आपण दुपारीच्या चर्चेमध्ये आपण म्हटलं होतं की शिंदेचा नेहमीच फोकस हा स्ट्राईक रेटवरती असतो की आम्ही इतक्या जागा लढवल्या, इतक्या जिंकल्या. तर ते इथे होताना कुठेतरी दिसत नाही. त्यामुळे मुंबईत निश्चितचपणे ही 3 शिवसेनांमध्ये झालेली लढत होती. माझ्याकडे काही आकडे जे होते, म्हणजे याचंही आपण डिटेल खरं तर देऊया प्रेक्षकांना जेव्हा थोड्या वेळाने येईल. या जागांचं कसं कसं आपण म्हणतो हे पॅन आउट झालं, या गोष्टींचा सगळ्यात मोठे बघा, मनसे आणि शिंदे सेना यांच्यामध्ये 17 जागांवरती लढत झाली होती. मनसे विरुद्ध शिंदे सेना 17 जागांवरती लढले. मनसे भाजप 33 जागांवरती लढत तिथे होती. त्यामुळे कदाचित मनसेचा आकडा आपल्याला कमी जो दिसतोय त्याच्यामुळे मनसे विरुद्ध भाजप 33 जागांवरती होतं. शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना, आपण आता दोन्ही शिवसेना म्हणूयात, शिवसेना UBT आणि शिवसेना, शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्यामध्ये 64 ठिकाणी थेट लढत होती. तर भाजप विरुद्ध ठाकरे सेना याचे 93 जागी तिथे लढत होते. आपण आता ग्राफिक्स बघूया का ऑनस्क्रीन? मी जे मगाशी गणित मांडत होतो हे आपण ऑनर आता ग्राफिक्सच्या मध्ये मगाशी आकडेवारी सांगतो. मुंबईचं गणित आता कसं होतंय? आता 74-77चा आकडा इथे आलेला आहे. 151 निकाल. भाजपा, शिवसेना, शिंदे, राष्ट्रवादी याच्यात पकडलाय, पण मी माझं म्हणणं की आपण सध्या तिरताच ते बाजूलाच ठेवावं, याच्यामध्ये आहे. आणि 49 उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे 6, काँग्रेस 11, MIM 7, समाजवादी पक्ष 3, राष्ट्रवादी शरद पवार 1, असं साधारणपणे या
जागांचं गणित इथे आपल्याला बसताना दिसतं. 77 जागा सध्या यांच्याकडे, 74 जागा असं म्हणतात. त्यात मी मगाशी राष्ट्रवादी अजित पवार यांची आणि MIM बाजूला ठेवलं होतं, त्यामुळे तो आकडा अजून कमी होऊ शकतो त्याच्यामध्ये. पण तरीसुद्धा MIM सोबत शिवसेना सत्तेत बसेल का, त्यांच्यावरती ते आरोप होतील. पण जेव्हा सत्ता समोर असते तेव्हा त्याच्या पुढचं सगळंच माफ असतं. सत्तेमध्ये या सगळ्या गोष्टींना जेव्हा थारा नसतो, जेव्हा सत्तेत बसायचं असतं तेव्हा. आणि मुंबई टिकवण्यासाठी ठाकरे माझ्या मते MIM सोबत जातील की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण MIMने जरी तिथे तटस्थ राहायची भूमिका घेतली तरीसुद्धा ती शिवसेनेच्या पथ्यावर पडणारीच असेल. थेट तो आकडा 110 वरती येईल. बहुमताचा मॅजिक फिगर 110 वरती येईल आणि 110मध्ये आपल्याला त्या दृष्टीने अधिक जवळ जाताना आपल्याला हे पक्ष दिसतील तिथे. त्यामुळे सध्या भाजप शिवसेना हे 56, 16 आणि 2, राष्ट्रवादीची 2, पण राष्ट्रवादी यांच्या युतीत नाही. त्यांना आपण तिकडे पकडलाय तरीसुद्धा ते ॲडिशनल 2चा आकडा आहे. तो इकडे जाऊ शकतो, तिकडे जाऊ शकतो. अजित पवार घेऊ शकतात भूमिका उद्या, कारण ते वेगळे लढलेले आहेत. अजित पवारांना ही एक प्रकारे रिस्क म्हणता येईल, कारण मुंबईसाठी भाजपनं जे प्रयत्न केले शिंदे यांनी शिवसेनेनं, त्यामुळे अजित पवारांना मला असं वाटतं की ह्या भागाकडे सोबत जरी गेले तरी ते राहतील कदाचित. त्यांच्या सोबत जरी गेले तरी त्याच्यात काय त्यांना फरक नाही, किंवा वेगळे जरी राहिले तरी काय त्यात फरक, त्यांच्या आकड्यांमध्ये काय फार फरक पडला अशातला भाग नाही. पण त्यांनी तटस्थ जरी राहिले तरी तो आकडा कमी तिथे होऊ शकतो. पण तरीसुद्धा त्याच्याने 1चा फरक तिथे पडणार आहे. अजित पवारांची ती भूमिका त्याच्यात काय असेल त्याच्यामध्ये, कारण अजित पवारांचे 2 जे उमेदवार आहेत म्हणजे ते नवाब मलिकांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. ते 2 उमेदवारांची नावं आपल्याला कळतील. त्यामध्ये नवाब मलिक तुम्हाला सत्तेत चालले नाही, ते इथल्या सत्तेत चालणार आहेत का, खूप प्रश्न निर्माण त्यातनं होणार आहेत. बघा, एवढ्यात हे संपत नाही. मी म्हटलं ना की ते तुम्ही जेव्हा नवाब मलिकांसोबत सत्तेत बसणार नाही असं म्हटलं होतात, शिंदेच म्हणाले होते रादर, त्या नवाब मलिकांच्या मांडीला लावून बसू शकत नाहीत. आता इथे नवाब मलिक चालतील का, प्रश्न शिंदेवरती उपस्थित होणार आहे, त्यांनाही तिथे भूमिका घ्यावी लागेल. तर या सगळ्या बाबींचा इथे विचार करणं आपल्याला खूप गरजेचं. फार इंटरेस्टिंग आहे सगळे ही गणितं. 77 जागा इथे सध्या, 77, 74 म्हणजे अगदी नेक टू नेक आपण जरी त्यातले वजा केले 7 तरी 70 आणि मग असे म्हटलं 70, 72 असा आकडा सध्या समोर येताना दिसतोय. पुढच्या काही तासांमध्ये चित्र क्लिअर होईल. 151चा निकाल पुढे जाईल तेव्हा आपण परत एकदा अपडेट घेऊन मी तुमच्या समोर येईल. अगदी निश्चित. धन्यवाद सर. खूप एक वेगळी अपडेट म्हणता येईल, कारण खरं तर 29 महापालिकांमधले निकाल लागताना 25 महापालिका पूर्णपणे भाजपच्या महायुतीच्या हातात आलेल्या आहेत. सर, एक 2 मिनिटं आपण थांबूया. मनशी पाठक आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या जातात आणि त्यांच्याकडून आपण या संदर्भातली आणखी अपडेट घेऊया. मनशी, काय नेमके अपडेट येतात? आता कमलेश सर आपल्या बरोबर आहेत आणि आता आपण चर्चा करत होतो 151 जागांचे निकाल लागलेले आहेत. मनशीकडनं ग्राउंड रिपोर्ट. मनशी, ग्राउंडवर काय कळतंय? कारण मगाशी चर्चा करतोय. जी मनशी, मी विचारत हे होतं की मगाशी मनशी एक उलटफेर मनशी फक्त तुम्ही काय मला तुम्हाला एक सांगायचं, कारण मगापासून ना मी ज्या प्रकारच्या सोशल मीडियाची प्रतिक्रिया येतात, एक मनसेचे म्हणजे राज ठाकरे यांचे खूप निकटवर्ती आहेत सचिन मोरे, मी आवर्जून त्यांचा उल्लेख इथे करीन. त्यांची मी एक सोशल मीडियावरती पोस्ट बघितली. म्हणजे तुम्ही त्यांची पोस्ट बघितली की मला माहीत नाही, कारण मी सोशल मीडिया हा थोडासा गेल्या काही वेळापासून तपासतो की काय काय चालू आहे, कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. त्यांनी काहीतरी म्हटलं होतं की अजून निकाल आलेले नाही आहेत आणि कशा प्रकारे हे निकाल बदलू शकतात आणि त्यांची याच प्रकारची त्याची प्रतिक्रिया मगाशी आलेली आहे. आता ती पोस्ट मला सापडत नाही इथे, पण तरीसुद्धा मनसेची साधारणपणे हीच प्रतिक्रिया की अजून निकाल येऊ द्यात, थांबा. आत्ताशी अर्ध्याच्या जवळपास निकाल आलेले आहेत. हीच भूमिका संजय राऊतांनी देखील मांडली होती मगाशी. मनश्री, अगदी हीच भूमिका सगळीकडनं मांडली जाते. केवळ मनसे किंवा केवळ उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही, तर संयम हा आता सगळ्याच राजकीय पक्षांकडनं ठेवला जातोय. ग्राउंडवरती अगदी तेच चित्र आहे आणि मला सांगणं अतिशय महत्त्वाचं वाटतं की 190 क्रमांकाचा वॉर्ड जो अतिशय चर्चेत आलेला आहे गेल्या 1 तासाभरापासनं, कारण प्रचंड उलटफेर या वॉर्डच्या निकालामध्ये बघायला मिळाले. या वॉर्डमधून टक्कर होती भाजपच्या शीतल गंभीर वर्सेस ठाकरेंच्या उमेदवार असणाऱ्या वैशाली पाटणकरांमध्ये आणि सुरुवातीला शीतल गंभीर या पराभूत झाल्या असं डिक्लेअर करण्यात आलं. मात्र त्यानंतर त्यांचा अतिशय निसटता विजय झालेला आहे असं समोर आलं. साधारणतः 140 मतांनी त्या विजय झाला असं पुन्हा जाहीर करण्यात आलं. मात्र पुन्हा त्यामध्ये उलटफेर आहे. आता 1 मिनिटापूर्वी या ठिकाणी निवडणूक जे या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांनी जाहीर केलंय की इथे फेर मतमोजणी होणार आहे, कारण वैशाली पाटणकर यांचा जो निसटता पराभव झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मागणी केली. प्रचंड गोंधळ खरं तर ग्राउंडवरती आहे, कारण
दोन्हीकडचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार जिंकला म्हणून अगदी जल्लोष साजरा करायला लागलेले होते मैदानामध्ये आणि रस्त्यावरती. त्याच्यामुळे अर्थातच माध्यमकर्मींचा सुद्धा गोंधळ उडालेला आहे. मात्र निवडणूक आयोगाकडनं सातत्याने जी आकडेवारी अपडेट केली जाते यामध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते आहे. 190 क्रमांकाचा वॉर्ड दादरमधली ही सीट अतिशय महत्त्वाची आहे. या सीटशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान सुद्धा जोडलं गेलेलं होतं. कारण जेव्हा आदित्य ठाकरेंवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीका करताना म्हणालेले होते की त्यांच्याशी म्हणजे आदित्य ठाकरेंशी जर चर्चा करायची असेल तर आमच्या इकडच्या उमेदवार असणाऱ्या शीतल गंभीरच पुरेशा आहेत. आणि त्यानंतर निकाल आला की शीतल गंभीर ह्या पराभूत झालेल्या आहेत. पुन्हा निकाल आला, शीतल गंभीर विजयी झालेल्या आहेत. आणि आता पुन्हा अपडेट येते की या ठिकाणी फेर मतमोजणी होणार आहे. तशीच काहीशी परिस्थिती दादरमध्ये ठाकरे सेनेच्या असणाऱ्या विशाखा राऊत यांच्यासोबत सुद्धा आहे. विशाखा राऊत काही वेळापूर्वी आघाडीवर होता, त्यानंतर त्या पिछाडीवर गेल्या. एकंदरीत काटेकी टक्कर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हीच परिस्थिती मनश्री, ही काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळते जो मराठी बहुल भाग आहे. हीच परिस्थिती 192 मध्ये पण आहे. यशवंत किल्लेदार आणि प्रीती पाटणकर यांच्यात हीच परिस्थिती सुरू आहे. तिथे फार कट्टुकट सुरू आहे लढाई. 192 क्रमांकाच्या वॉर्डची मतमोजणी आत्ताच काही मिनिटांपूर्वी सुरू झालेली आहे. त्याची पहिल्या फेरीचे कल आता हळूहळू हातात येत आहेत. काटेकी टक्कर आहे. जसं मी म्हटलं की हा जो पूर्ण परिसर आहे, दादर असेल, शिवडी असेल, लालबाग असेल, माहीम सारखा भाग असेल, इव्हन धारावी सुद्धा असेल, या ठिकाणी आपल्याला शिंदे सेना, ठाकरे, मनसे आणि काँग्रेस या पक्षांमध्ये अगदी काटेकी टक्कर बघायला मिळाली. जिथे भाजपचा उमेदवार होता म्हणजे शीतल गंभीर होत्या तिथे सुद्धा काटेकी टक्कर बघायला मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक निरीक्षण असं मला नोंदवावं असं वाटेल की धारावीमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केलेली आपल्याला बघायला मिळते आहे. अर्थातच धारावी आणि त्याच्या आजूबाजूच्या भागावरती वर्षा गायकवाड यांचा चांगला होल्ड आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देताना दिसून आलेले आहेत. ज्या ठिकाणी मराठी बहुल भाग आहे त्या ठिकाणी विशेषतः कारण अर्थातच तो अस्मितेचा मुद्दा होता. अनेकांनी या सीट्स प्रतिष्ठेच्या केलेल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचं समाधान सरवणकर या ठिकाणी हरलेले आहेत. समाधान सरवणकरांचा जेव्हा पराभव घोषित झाला तेव्हा अक्षरशः महेश सावंत जे या ठिकाणचे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की माझा बदला पूर्ण झालेला आहे. कारण बाळासाहेबांशी सगळ्यात जास्त कृतज्ञता जर कोणी केली असेल तर ती या सरवणकर कुटुंबाने केली. आणि अर्थातच त्याला त्यांचा पूर्व वैमनस्याचा आणि वैयक्तिक हेव्या दाव्यांचा सुद्धा इतिहास आहे. कारण महेश सावंत हे जेव्हा गेल्या निवडणुकीत म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभे होते त्यावेळेस अपक्ष उभे राहिले आणि त्यांच्या घरासमोर नारळ फोडले होते सरवणकरांनी. आणि तसाच काहीसा प्रयत्न आता कदाचित त्याचं उत्तर आज समाधान सरवणकरांचा पराभव झाल्यानंतर ठाकरेंकडून सुद्धा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा दिलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे एकंदरीतच दादर, लालबाग, परळ, शिवडी या भागामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. रस्त्यावरती लोक चौकात जमा होत आहेत. अर्थातच चर्चा प्रचंड आहे. मात्र संयम ठेवा आणि अखेरपर्यंत बॉल बघत राहा. अखेरपर्यंत ही मॅच कशी चालते ते बघत राहा. काही मॅचेस अशा असतात की ज्या कदाचित 20 ओव्हरमध्ये संपून जातात. मात्र काही मॅचेस अशा असतात की ज्या शेवटच्या बॉलपर्यंत खेळाव्या लागतात आणि शेवटच्या बॉलमध्ये जर कोणी चौकार मारला, षटकार मारला तर अर्थातच विजय त्यांचा होतो. आणि मुंबई महापालिकेची या वर्षीची या निवडणुकीची मॅच ही अशीच आहे जी शेवटच्या बॉलपर्यंत खेळली जाईल. शेवटच्या बॉलमध्ये जर चौकार षटकार मारला गेला तर अर्थातच विजय त्यांचा असेल. मात्र अर्थातच उत्सुकता ही शेवटच्या बॉलपर्यंत ताणून धरलेली आहे. अगदी अशा करेक्ट मॅच असतात जो शेवटचा एक सिक्सर ती सगळी मॅच बदलून टाकतो. आता हा शेवटचा सिक्सर कोण मारणार याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. पण मी खरं सांगतो मला जी माझा सध्याचा जो हे सगळ्या रागरंग दिसतात, सगळं चित्र जे दिसतं समोर, याच्यामध्ये एक चित्र समोर मला असं जाणवत आहे की या उरलेल्या 76 जागा, मग आपण म्हटलं की 72 जागांचे निकाल सध्या महायुतीच्या बाजूने, 70 जागांचे निकाल सध्या ठाकरे सेनेच्या बाजूने दिसतात. इथे ठाकरेंच्या युतीच्या बाजूने उरलेल्या 76 जागांचे जे निकाल असणार आहेत हा त्या निवडणुकीचा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहेत. आणि कदाचित आता 6:30 वाजलेत, 7 वाजता किंवा 7:30 वाजता आपण पुन्हा एकदा जेव्हा ॲडिशनल जागांचे निकाल येईल, 151 जागांचा आता आपण निकाल दिलात, वाजतायत 6:30, पावणे 7 वाजतायत आता जवळजवळ 6:37 टू बी स्पेसिफिक. आपण पुन्हा एकदा अर्ध्या तासाने याचा अपडेट घेऊया. किती जागा वाढल्यात, किती याचा निकाल असणार आहेत, मिनिटाचा अपडेट इथे देणं खूप गरजेचं आहे. निश्चितच सर, खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल, या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आणि निश्चितच पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण पुन्हा एकदा सरांची चर्चा करणार आहोत. आणि हा जो सस्पेन्स अजूनही कायम आहे भाजप आणि शिवसेना UBT मध्ये जी सध्या काटेकी टक्कर चालू आहे, या संदर्भातली प्रत्येक एक महत्त्वाची अपडेट जी मुंबईतून येते ती आपण घेत राहणार आहोत. आणि अर्थातच मुंबईतल्या बाकीचे सगळे निकाल आपण पाहणार आहोत. या मुंबईच्या निकालांचा सस्पेन्स आता वाढले. प्रत्येक जागा ही अत्यंत महत्त्वाची अशी ठरते. रस्सीखेच सध्या भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये सुरू आहे. तर फडणवीसांकडून मुंबईतल्या निकालाबाबत अगदी ओझरता असा उल्लेख करण्यात आलेला आहे.